मंडळी नमस्कार. तुम्हाला दिसतंय पाठीमागे आपला नितेश जो आहे आणि इकडे सगळी जी मंडळी आहेत. आज इकडे आपलं जे सगळं 2 मजल्याचं म्हणजे आपल्या इकडचं सगुणा बागेतलं त्यातल्या त्यात उंचावरचं जे तुम्हाला इकडे अकोमोडेशन दिसतंय आपलं रो हाऊस, तर त्या रो हाऊसच्या इकडे आता ह्या फायर ड्रिलची प्रॅक्टिस करत आहेत. आणि गेल्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे 2 ते 3 वेळा असा प्रसंग घडला की आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती आग लागली आणि आपलं त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आणि आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे तुमच्यासारखे किंवा आपल्या इकडचे इतर विद्यार्थी वगैरे असं मिळून आपल्याकडे खूप छान छान सगळे पर्यटक माणसं असतात. प्लस आमच्याकडे 150-200 लोकांचा सगळ्यांचा स्टाफ आहे. आम्ही सगळेजण इथेच राहतो. आपल्याकडे जनावरं पक्षी बिक्षी भरपूर आहेत. तर दाखवतो आता इकडे आपली लोक कोण कोण आहेत, तिथे काय काम चाललं. तुझा नमस्कार. राजा नमस्कार. काय म्हणता, कसं काय तिथे होतं का बरोबर? हे बघा म्हणजे तो जो आहे हा साधारणपणे 60 मीटर लांबीचा हा पिवळा पाईप आहे. आणि अगदी आपला जिकडे जिकडे माणसं अगदी ज्या प्रत्येक रूमपर्यंत हा जाईल असं आपण साधारणपणे ह्या सगळ्या गोष्टीचं केलेलं आहे. आपल्याकडे फायरफ्लायचे दर्शन सर आलेले आहेत. अगदी कोल्हापूरवरून आले आणि आपण त्यांचं प्रॉडक्ट समजून घेऊया. या सर, या दाखवता आम्हाला प्रॉडक्टला. सो मंडळी, आपला हा सगळा आपला कौलारूचा भाग, आपण जिकडे सगळेजण भेटतो, दरवेळेला येतो. आणि दर्शन सर आज आपल्या इकडे आहेत. तर दर्शन सर सांगता का आपलं प्रॉडक्ट काय कसं काय? हा जो आहे हा क्विक रिस्पॉन्स ट्रेलर युनिट आहे. याच्यामध्ये 2000 लिटरची पाण्याची टाकी आहे, प्लस 18 HP इंजिन आहे याला. आणि फायरफ्लायचा 150P हा पंप आहे. हा पंप मॅक्सिमम 20 बार प्रेशर म्हणजे 200 मीटर हेडपर्यंत जाऊ शकतो. 60 मीटरचं होजरील आहे आपल्याकडे. आणि तसंच तुम्ही नोझल बघितलाच तिकडे ऑपरेशनमध्ये होती ती पण फायरफ्लायचीच आहे. अजून आपण समजा आपल्याला खालून पाणी ओढायचं आहे, सरांकडे पॉन्ड आहेत भरपूर, त्या पॉन्डमधून जर पाणी ओढायचं असेल तीसुद्धा सोय आहे इथून. आणि ओव्हरऑल असा प्रोडक्ट आहे आपला. छान, व्हेरी गुड. सो मंडळी, अशा प्रकारे दर्शन सर जे आहेत हे आणि त्यांची सगळी टीम जी आहे त्यांनी आपल्याला खूप छान सगळं मार्गदर्शन केलं आणि आपल्या मशीनविषयी सगळी माहिती सांगितली. तर सर, आपलं हे जी कंपनी आहे ती 60 वर्षापासून ते ह्या म्हणजे जवळजवळ आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याच्या अगदी 15-20 वर्षामध्ये सरांनी मंडळांनी हे सगळं जो त्यांच्या आजोबांनी हा कंपनी चालू केली. आणि खूप छान, म्हणजे आता मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एकटेच असेल असे बनवणारे हे पण. आम्ही पायोनियर होतो फायर पंपसाठी. पूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा आम्ही पंप फायर व्हेकलचे ॲज अ ब्रँड म्हणून बनवायला चालू केले. आणि आपले जे मला वाटतं फायरचे पंप दिसतात आता आपण प्रत्येक व्हेकल बघतो फायरफ्लायचे सिस्टीम सगळे तुमची असते. बरोबर. म्हणजे तो टाटा किंवा असे वेगवेगळे आपण सिस्टीम जी असते ती आपली असते फायरफ्लाय. बरोबर. सो अशा प्रकारे खूप छान आपले उद्योजक, आपल्या महाराष्ट्रातले खूप छान उद्योजक, एवढी जुनी कंपनी आणि खूप छान असे ते सगळे पंप वगैरे बनवत आहेत. आणि आपल्यासाठी म्हणजे त्यांनी खूप म्हणजे अगदी डीपमध्ये जाऊन वेगवेगळं त्यांनी आपल्याला कस्टमायझेशन करून दिलं. आपल्याला टाकी कस्टमाइज करून दिली. आपल्या काही वेगवेगळ्या आपल्या रिक्वायरमेंट्स होत्या. डिस्प्लेसुद्धा त्यांनी आपल्याला कस्टमाइज करून दिला. सो असं वेगवेगळं खूप कस्टमाइज देतं. आणि मला वाटतं हे प्रॉडक्ट जे आहे ते वेगवेगळ्या आपल्या ग्रामपंचायती झाल्या किंवा बिल्डिंग्स झाल्या, बिल्डिंग्सचं एखादं संकुल वगैरे असेल, बरोबर, तुमच्यासारखे रिसॉर्ट्स झाले वगैरे, किंवा मोठी कृषी पर्यटनवाले झाले किंवा मोठे रिसॉर्टवाले झाले, किंवा गौशाला आहे मोठी, समजा गौशाला वाळलेला चारा असतो बरोबर, किंवा इंडस्ट्री झाली. कुठल्याही प्रकारामध्ये हे खूप छान असं एकदम खूप युनिक असं स्ट्रक्चर आहे. ऑफकोर्स सगळ्यांना आग म्हणजे काय आणि त्याच्यामधनं होणारे जे काही नुकसान आहे ते काही वेगळं सांगायची गरज नाही. खूप त्याच्यानी कधी झालंच म्हणजे आपण हे कशासाठी घेतो, कधीतरी एखादा वाईट दिवस आला तर आपल्याला तो प्रसंग तोंड देण्यासाठी आपल्याकडे योग्य ती हत्यार असावी, त्याच्यासाठी आपण हे घेतो. पण ही इन्व्हेस्टमेंट मला असं वाटतं एकदम योग्य आहे. आणि परत धन्यवाद. आभारी आहे मी परिसर दाखवल्याबद्दल सगळं, आणि प्रोडक्ट पूर्णपणे खातिरदारी करून घेतल्याबद्दल पण आभारी आहे. धन्यवाद.